मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून समाजाला न्याय देणाऱ्या राज्य सरकारचे अभिनंदन करून नाशिक जिल्ह्यातल्या मराठा समाजाकडून आनंद उत्सव साजरा। मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनासंदर्भात राज्य शासनाने समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य केल्याबद्दल नाशिकमधील मराठा समाज बांधवांनी आज ग्रामदेवता कालिका मंदिर परिसरात एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव केला आणि मागण्या मान्य करणाऱ्या राज्य शासनाचे आभार मानले। मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी समाज बांधवांनी कालिका देवीला साकडे घालून आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले होते। यामुळे कालिकेच्या आशीर्वादानेच समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच्या भावनेतून आज कालिका मंदिरामध्ये पूजा आरती संपन्न झाली। यानंतर एकमेकांना पेढे भरून आनंद उत्सव करून शासनाचे आभार मानण्यात आले। आनंद उत्सवामध्ये भगवे ध्वज फडकवीत मराठा कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराव, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला। वाद्यांच्या तालावरही कार्यकर्त्यांनी ठेका धरून फुगड्या घालून आनंद व्यक्त केला। आंदोलन आनंद उत्सवामध्ये मराठा समाजाचे नेते करण गायकर, अण्णा पाटील, विलास पांगारकर तसेच महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या। गेल्या 25 वर्षापासून आमचे किशोर भाऊ चव्हाण, अण्णासाहेब जावळे पाटील, वडजे सर आणि आम्ही सगळेजण हैदराबाद गॅजेटवर जे काम चालू होतं त्याचा यश आज 25 वर्षांनी काल आलेला आहे। आणि तो जो गॅजेट आहेत आणि मराठा समाजाला कुणबीचे दाखले सरसकट मिळाले पाहिजे याच्यासाठी मनोज भाऊ जरांगेंनी जे मराठा समाज महाराष्ट्राला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी त्यांनी जो कालचा लढा लढले आणि त्याला यश आलेलं आहे। पण सरकारने न फसवता हा जी आर प्रामाणिकपणे हैदराबाद याच्या धर्तीवर लागू करावं आणि मराठा समाजाला कुणबीचे दाखले सरसकट द्यावं, तेव्हा महाराष्ट्राचा प्रश्न सुटू शकतो, युवकांचा प्रश्न सुटू शकतो। कारण याच्यामध्ये तर्क लोक मानतायत, पण आम्हाला तरी असं वाटत नाही सरकार प्रामाणिक याच्यात काम करल आणि आता तरी न्याय परत सामान्य मराठ्याला देईल। गोरगरीब मराठ्याला आता न्याय मिळायची आशा लागलेली आहे। तर सरकारने याच्यात कुठलीही चालबाजी करू नये आणि ओबीसी काही नेत्यांचं ऐकू नये। काल त्यांनी ऐकलेलं नाही असं दिसतंय, पण याच्याही पुढे ऐकू नये आणि समाजाची मनोज दादा जरांगेंची फसवणूक, आमची फसवणूक करू नये।